ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 101 अध्याय 6 आत्मसंयम योग सारांश। श्री गणेशाय नमः। कृष्णार्जुन प्रेमाच्या वर्णनामुळे श्रोते आनंदाने डोलू लागले आहेत हे ज्ञानदेवांच्या लक्षात आले। श्रोत्यांचे मन काय विचार करत आहे हे त्यांनी जाणले। श्रोत्यांना वाटले की ज्ञानेश्वराचे बोल किती हृदयस्पर्शी आहेत। प्रत्यक्ष नाद ब्रह्माच्या संगीतापेक्षा ते कानांना गोड वाटतात। त्याची ही देशी बोली किती सुंदर आणि नवलाची आहे। ज्ञानदेवांच्या साहित्याच्या आकाशात उगवणारे हे जणू शब्दांचे चांदणे आहे। या चांदण्यात गीतेतील श्लोकांची कमळे उमलली आहेत। त्या कमळांमधील अर्थरूपी मध ओसंडून वाहत आहे। हा अर्थ एवढा प्रभावी आहे की ज्यांना ज्ञानाची आवड नाही त्यांच्या मनात देखील ज्ञानार्जन करण्याची लालसा उत्पन्न झाली आहे। श्रोत्यांच्या मनातील भावना समजल्यामुळे ज्ञानेश्वर पुढे म्हणाले की श्रोते हो, श्रीकृष्णाला माता देवकीने जन्म दिला, माता यशोदेने त्याचे पालन पोषण केले। हे जरी खरे असले तरी त्याचा जन्म पांडवांसाठीच झाला आहे असे म्हटले पाहिजे। ह्या दैववान अर्जुनाला श्रीकृष्णाची सेवाही करावी लागली नाही किंवा त्याची विनवणी देखील करावी लागली नाही आणि तरीही त्याला श्रीकृष्णाच्या प्रेमाचा लाभ झाला। त्यावर श्रोत्यांनी ज्ञानदेवांना पुढील कथा सांगण्याची विनंती केली आणि ज्ञानदेवांनी पुढील कथा सांगण्यास आरंभ केला। अर्जुन भगवंतांना म्हणाला की देवा, ही संत लक्षणे माझ्या अंगी नाहीत। या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यास मी असमर्थ आहे। तुमच्या सांगण्याने ती योग्यता येईल असे मला वाटते। तुम्ही ही लक्षणे कोणाची सांगितलीत हे मला कळत नाही, पण ही योग्यता ज्याच्या अंगी असेल त्याचा आनंद वर्णनातीत असेल। तशी योग्यता माझ्या अंगी येईल असा उपाय आपण कराल का? त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाला की हो, आम्ही तुला ब्रह्मज्ञानी करू। जो ईश्वर हजारो जन्मांनी इंद्राला भेटणे देखील दुर्मिळ आहे तो आज अर्जुनावर प्रसन्न झाला आहे। तो अर्जुनाचा शब्दही खाली पडू देत नाही। भगवंताच्या मनात विचार आला की अर्जुनाला ब्रह्मरूप होण्याचे डोहाळे लागले आहेत, म्हणजे याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे। त्यामुळे त्याला मोक्षरूप फळाची प्राप्ती लवकरच होईल। भगवंत म्हणाले, अर्जुना, आता तुला मी सर्व मार्गांचा राजा असलेला योग मार्ग सांगणार आहे, तो तू नीट लक्ष देऊन ऐक। या मार्गाची सुरुवात प्रवृत्तीने होते आणि त्याचा शेवट निवृत्तीने होतो। चिंतनमग्न राहिल्यामुळे योग्यांना मार्गाचे उत्स्फूर्त ज्ञान होते आणि साधक सहज सुखाने वाटचाल करीत राहतो। महान योगी श्री शंकर या मार्गाची यात्रा अविरतपणे करत आहेत। पूर्वीचे महर्षी ह्याच मार्गाने निघाले आणि ते सिद्धावस्थेला पोहोचले। ह्या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर पदोपदी मोक्षाची जाणीव होते आणि मार्गक्रमण करीत असताना मरण आले तर स्वर्गसुखाची प्राप्ती होते। या मार्गावर चालणे म्हणजे निरीच्छ, निर्वासन, निशंक होऊन निश्चल बसणे होय। साक्षात भगवंताच्या तोंडून योग मार्गाचे वर्णन ऐकल्यामुळे अर्जुनाला योगशास्त्र जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली व त्याने श्रीकृष्णाला विचारले की हे योगशास्त्र तुम्ही मला कधी सांगणार आहात? श्रीकृष्ण म्हणाला, मी तुला योगशास्त्र आपणहून सांगणार आहे। तू त्यासाठी उतावीळ होऊ नकोस, नीट लक्ष देऊन ऐक। या शास्त्राच्या अभ्यासासाठी एखादे निवांत स्थान शोधावे। एखादे शिवालय अथवा मठ पाहावा। वृक्षांची सावली, स्वच्छ पाण्याचे निर्झर, मंद वारा, श्वापदांपासून सुरक्षितता आणि शांतता यांनी युक्त असे स्थान निवडावे। अशा शिवालयात वा मठात आसन रचावे। तळभागी दर्भांकुर, त्यावर मृगचर्म आणि मृगचर्माच्या मध्यभागी वस्त्राची घडी ठेवावी।
आसनावर स्थानस्थ होण्यापूर्वी श्री गुरूंचे स्मरण करावे. त्यामुळे मन व बुद्धी यांचे होणारे ऐक्य साधल्यावर आसनस्थ व्हावे. आता त्या आसनावर कसे बसावे ते सांगतो. मांड्या एकमेकांपासून शक्य तेवढ्या दूर ठेवाव्या. वृषण आणि गुदद्वार यांच्यामध्ये 4 बोटे एवढी शिवण असते. दोन्ही बाजूंना 1.5 बोटे अंतर सोडून मध्यभागी उजव्या पायाची टाच जोराने दाबून धरावी आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या तळव्यावर ठेवावा. शरीराचा सगळा भार पायाच्या घोट्यावर घ्यावा आणि पाठीचा कणा त्या घोट्यांवर ताठ ठेवावा. मग दोन्ही हातांचे तळवे डाव्या पावलावर स्थिर ठेवावेत. या आसनाचे नाव मूळबंध वा वज्रासन आहे. हे आसन साधल्यावर अपान वायूचा खालचा मार्ग बंद होतो आणि अपान वायू आतल्या आत वर जाऊ लागतो. हातांच्या रचनेमुळे खांदे उंचावतात आणि मस्तक स्थिर होते. डोळ्यांच्या पापण्या अर्धवट मिटतात आणि दृष्टी नाकाच्या अग्रावर स्थिर होते. हनुवटी हळूहळू खाली जाऊन कंठ दिसेनासा होतो. ह्या मुद्रा स्थितीला जालंधर बंध असे म्हणतात. नंतर पोट मागे ढकलले जाते. बेंबी वर फुगते आणि हृदयकोश अंतर्यामी पसरतो. ह्यावेळी गुदद्वाराच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा स्थिती तयार होते तिला ओढियाण बंध असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाह्य भागांपासून अभ्यासाला सुरुवात करावी. ही मुद्रा स्थिती साधल्यावर मन निश्चल होते. तहान व भूक ह्या पीडा नाहीशा होतात. मूळ बंधामुळे मागे फिरलेला अपान वायू लहानपणापासून पोटात साठलेली घाण रिचवितो. हे कार्य सुरू असताना पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांचे ऐक्य साधण्याचे कार्य देखील देहामध्ये सुरू असते. त्यामुळे साधकाला व्याधी त्रास देतात, पण साधकाने त्यामुळे घाबरून जाऊ नये. अपान वायूच त्या व्याधींना दूर करतो. शरीर वज्रासन स्थितीमध्ये असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते आणि त्यामुळे 3.5 वेढे घालून झोपी गेलेली कुंडलिनी जागी होऊ लागते. ती अतिशय तेजस्वी असते. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.